मीटिंग झालं मीटिंग कुठली वगैरे म्हणून गेले तो जॉईन झाले बघा वगैरे म्हणून जॉईन केली केलं तू पण जॉईन हो रे तुला नवीन पाठवलं थोड़ा सा गैलरी मारा में कच्ची जाके नाही गैलरी में जाके घ्यायला मैं आज घ्यायचा चाय का स्वाद लेता हूँ स्वाद लेता अगर मैं गैलरी की तरफ गया हेलो। और गैलरी की तरफ जाने के बाद हाँ कोई लेक है या गार्डन है या नेचुरल ब्यूटी आपको उस दिशा में अगर है चाय पीते पीते आप दिन भर कितना भी थके हुए हो तो आपको आराम मिल जाता है यू काय विल बी आराम मिल जाता है मला की you will be a fresh and fun. To prepare the CV or like how to prepare their cover letters. So I would like to take those questions or like how I would like to take those questions like like how to develop the interpersonal skills or communication skills, which are what kind of attitude you need to enter into the field. Yeah, I mean like I would like to take those questions if anybody has. all the students please ask the questions Yeah, I mean regarding how yeah, I mean it is for the students obviously. to go to the Yeah, I abroad mean come on, man. I mean like okay I mean you It's a guys very don't big need to shy. opportunity. I mean तुम्हाला फार मोठा चान्स आहे रे आपला एक विद्यार्थी बाहेर फॉरेन मध्ये कामाला आहे ठीक आहे आणि ते प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून कामाला आहे तिथं त्यामुळे तुम्हाला चान्स आहे तुम्हाला काय मनात शंका असतील संशय असतील तर ते आत्ताच विचारून घ्या की प्रिपेअर कसं करायचं yeah, I mean like it doesn't matter even if it is dumb question. I'm like ready to answer the question. I'm like like yeah, I mean don't be shy, man. Come on. आसिफ मनेर आयान शेख हर्षा प्रश्न विचार रे हा सर हा सांगायला लागतंय गाडवा विचार मी कसंही कुठलाही प्रश्न विचारू शकता इव्हन तो मराठीमध्ये जर विचारला तरी काही अडचण काय अडचण नाहीये आणि आय मीन लाईक इव्हन जरी मी एखाद्या पर्टिक्युलर डेझिग्नेशन वर जरी काम करत असतो किंवा काही तरी मी तुमच्या इतकंच आहे तुमच्यातलाच आहे असं मी काही खूप मोठा माणूस किंवा मोठा अजून हे नाही आहे सो अजून लग्नही झालेलं नाही माझं सो बिंदास मी तुमच्यासारखाच आहे तुमचाच मित्र असं समजा डोंट वरी आणि डोंट बी शाय कम ऑन अरे लग्न झालं तरी लहान मुलांसारखं राहता येतं रे निस्किल काय अडचण नाही बरं विद्यार्थ्यांतर्फे मी विचारतो तुला बा ठीक आहे हो सर ऑलवेज वेलकम या Now tell me how to approach
to the companies abroad and what is the actual procedure that is to be followed for students? अरे बाकीच्यांनी सगळं म्यूट करा. गुड क्वेश्चन सर. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. म्हणजे जेव्हा तुम्ही अब्रॉड मध्ये तुम्ही जॉब साठी, म्हणजे त्यात दोन गोष्टी असतात. एक पहिली गोष्ट असते की तुम्हाला जॉब साठी डिरेक्टली अप्लाय करायचा आहे किंवा तुम्हाला स्टडी थ्रू जॉब अप्लाय करायचा आहे. सो बेसिकली आपण जेव्हा अब्रॉड मध्ये जॉब्स अप्लाय करतोय त्यावेळेला आपल्या आय मीन लाईक आय वुड से वी नीड सर्टन अमाऊंट ऑफ एक्सपिरियन्स इन आवर कार्ड. आपल्या पॉकेटमध्ये तितका एक्सपिरियन्स पाहिजे आणि आपली तितकी ॲबिलिटी पाहिजे की आपण आपल्याला स्वतःला मार्केटमध्ये सेल करू शकू. I mean, like we need that attitude or ability to sell ourselves into the market. So, ते खूप important आहे. So, as I said, की फक्त टेक्निकल स्किल्स असणं पण जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला तुमच्या पर्सनल स्किल्स पण खूप तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. सो बेस्ट वे टू एंटर इन एनी अदर कंट्री इज टू गेट थ्रू द स्टडीज. तुम्ही म्हणजे स्टडीसाठी अप्लाय करू शकताय. मग मी जसं बोललो की तुम्ही कुठल्या स्टडीसाठी करताय. मग तुम्ही शॉर्ट टर्म कोर्स सिलेक्ट करताय किंवा लॉंग टर्म कोर्स सिलेक्ट करता. तर लॉंग टर्म कोर्स जेव्हा आपण सिलेक्ट करतोय त्यावेळेला इकॉनॉमिकली ते आपल्याला म्हणजे दॅट इज नॉट इकॉनॉमिकली अफोर्डेबल ऑप्शन. सो देर आर सर्टन कोर्सेस लाईक एज आय की तुम्ही टेक्निकल कोर्स 1 वर्षाचा कोर्स पण तुम्ही घेऊ शकताय आणि त्यासाठी तुम्हाला बँक फायनान्स पण करते. आणि ज्यावेळेला तुम्हाला बँक फायनान्स करते आणि ऑब्व्हियसली तुम्ही बँकेत लोन घेताय रुपीज मध्ये आणि परत लोन पेज करताय आणि तुम्ही अर्न करताय डॉलर्स मध्ये. सो जे तुम्ही बँकेतनं लोन घेतलेलं असताय त्याचं प्रेशर इतकं राहत नाही. तुम्ही विदिन द इयर यू कॅन लाईक ते लोन तुम्ही फेडू शकताय. सो तितकाही जर लोनचा इश्यू असेल तर तेही बॅरियर आपोआप दूर होऊ शकते मनी साइड ऑफ थिंग्स बघितलं तर. आणि एकदा काय तुम्हाला ओव्हरसीज आणि तो एक्सपिरियन्स घेणं पण ती एक जर्नी वेगळी आहे. तो एक एक्सपिरियन्स वेगळा आहे. ज्यावेळेला तुम्ही ओव्हरसीज मध्ये येताय, तुम्ही स्टडी करताय आणि जॉब अप्लाय करताय तेव्हा तुमचा जो एक्सपिरियन्स पिक्चर आहे तो तुमचा एक्सपिरियन्स पिक्चर वाईड रेंज, तुमची जी रेंज आहे ती रेंज पसरते आणि लाईक यू विल स्टार्ट लिव्हिंग अ डिफरंट लाईफ. सो या आय मीन आणि मुंबई असू दे किंवा पुणे असू दे अशा ठिकाणी तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला भरपूर कन्सल्टंट्स मिळतील. तुम्हाला प्रॉपर वेनी गाईड करतील की तुम्हाला कुठला कोर्स निवडायचा आहे, कसा कोर्स निवडायचा आहे, कुठलं कॉलेज घेणं इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड तुम्ही कुठल्या गोष्टी घेऊ शकताय. सो त्या गोष्टी तुम्हाला कन्सल्टंट हेल्प करू शकतात त्या सगळ्या सर्टन गोष्टींसाठी. मी म्हणजे आपल्या स्टुडंट्सना एनकरेज करेन की तुम्ही न्यूझीलंड सारख्या कंट्रीमध्ये ट्राय करू शकता. ॲज आय सेड, आताच्या रिसेंट सर्वेनुसार अराउंड 40 न्यूझीलंड इज लॅकिंग अराउंड 48,000 engineers in this country. But just because of this post-COVID situation, at the moment the border is closed. So like once this border gets open, you will get that window to enter into the country. So तुम्ही स्टडी थ्रू येऊ शकताय किंवा इफ यू हॅव सर्टन अमाऊंट ऑफ एक्सपिरियन्स इन युअर पॉकेट तुम्ही डायरेक्ट वर्क टू रेसिडेन्सीसाठी पण अप्लाय करू शकता किंवा तुम्ही इंडियात बसून पण तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता. आणि इफ यू आर लकी इनफ, इफ यू हॅव दॅट टॅलेंट इनफ, you will definitely get it. Thank you. Secondly, Nikhil, I want to ask a question. Yeah. After the studies, we can directly approach or we have to have some experience, 1 to 2 years and such as? Well, good question again, sir. So when I completed my bachelor's, I got an offer letter from 2 big universities called one is ERA University and one is New Zealand Institute of Highway Technology, which is one of the renowned institute in New Zealand. So why I choose to accept the offer from NZIST, because they has 1 year course and that was a technical course, which is level 7 course. And like the second offer was what was that? Second offer? Yeah, construction management, which was level 9, and it was for 2 years. It was a 2 years course. So ज्यावेळेला आपण ओव्हरसीज मध्ये अप्लाय करतो त्यावेळेला we need to see our budget side as well. So there is no point of getting into the other country and doing 2 years course.
एनिवे यू कॅन चूज 1 year कोर्स आणि अशा खूप इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या तुम्हाला ऑफर अशा बरेच कोर्सेस ऑफर करतात स्पेशलायझेशन मध्ये. जसं मी माझं स्पेशलायझेशन मी हायवेज मध्ये केलं आणि स्ट्रेट अवे हायवेज मध्ये मला इमिडिएटली जॉब पण लागला. सो आय वॉज लकी इनफ आणि फक्त मी स्मार्टली प्ले केलं की मी शॉर्ट टर्म टेक्निकल कोर्स सिलेक्ट केला रादर देन गोइंग टू द हायर स्टडीज. सो या आय मीन लाईक सिलेक्टिंग युअर कोर्स, तुम्ही शॉर्ट टर्म कोर्स सिलेक्ट करा which will be durate for 1 year, which will definitely help you. But I would say before doing these things, get your bachelor's of engineering done in India. um, if you can get some experience, get 1 year or 2 years experience and then do these things. Like जर प्री कोविड सिच्युएशन असती तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं असतं की नाही तुम्ही न्यूझीलंडच नाही कुठलीही कंट्री अप्लाय करा, पण आफ्टर दिस पोस्ट कोविड सिच्युएशन थोडस आपल्याला एक्सपिरियन्स असतं आणि तुम्ही शेवटी जाऊन बाहेर खूप मोठ्या लोकांशी किंवा खूप स्मार्ट लोकांशी कम्पीट करणार आहे. ज्यावेळेला तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरताय, मार्केटमध्ये उतरताय, त्यावेळेला तुमच्याकडे त्या स्किल्स असल्या पाहिजेत, तुमचं नॉलेज तितकं असायला पाहिजे आणि तुम्ही इतकं स्मार्ट असलं पाहिजे की तुम्ही दुसऱ्याचा जॉब घेऊ शकताय. सो दॅट इज समथिंग व्हेरी 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 इम्पॉर्टंट. फक्त पीस ऑफ पेपर, फक्त माझ्याकडे डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट आहे किंवा बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट आहे किंवा मास्टर्सचं सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट्स तुम्हाला जॉब कधीच मिळवून नाही देणार. तुम्हाला जॉब तुमच्या एक्स्ट्रा कॅल्क्युलर्स आणि एक्स्ट्रा स्किल्स तुमच्याकडे काय आहेत ते मिळवून देणार तुम्हाला जॉब. सो मी तर जास्त लाईक आय विल बी लाईक पीपल विल ऑलवेज बी अंडर पंप. सो मी तर तुम्हाला हेच प्रेशर करेन की तुम्ही थोडस स्किल्स वरती जास्त हे करा, फोकस करा. हॅलो 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 सर. येस, हॅलो. जर आउट ऑफ कंट्री जॉब करायचं असेल तर त्याला कॉस्टिंग काय असेल किंवा एस्टिमेट वगैरे त्याचं? वेल जर आउट ऑफ कंट्री तुम्हाला जॉब फक्त करायचा असेल तर ती डिफरंट गोष्ट आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्या कंट्रीजमध्ये जॉबसाठी अप्लाय करताय त्यावेळेला as I again said, you need experience to apply for other countries. तुम्ही स्टडीज साठी चाललाय तर प्रत्येक कंट्रीचे कॉलेजेस वेगळे असतात आणि प्रत्येक कंट्रीचे ऍज अ डॉलर जे काय डॉलर रेट आहे त्या डॉलर रेट प्रमाणे प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चर हे डिफरंट असते. रफली जर तुम्ही न्यूझीलंडमध्ये येणार असाल आणि 1 वर्षाचा कोर्स करणार असाल तर तुम्हाला लाईक अराउंड 20 लाखापर्यंत तुमचा खर्च होऊ शकतो. बट आपल्याला तिथं बसून आता 20 लाख ही खूप मोठी अमाऊंट वाटते. पण ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही नॅशनल बँकेत जाता आणि टू बी ऑनेस्ट माझं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, माझं फॅमिली इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड होतं ते इतकं स्ट्रॉंग नव्हतं. बट आय चूज टू कम्पीट दिस थिंग्स अँड कम इन टू आय आउट ऑफ इंडिया बिकॉज आय गॉट एन लोन फ्रॉम द बँक. सो तुम्ही बँकेत जाऊन इन्क्वायरी करू शकताय. ओव्हरसीज एज्युकेशन लोन मिळतं आणि ते लोन मिळाल्यानंतर यू डोंट नीड टू पे इमिजिएटली. तुम्हाला ते लोन घेतल्यानंतर तुमचा जोपर्यंत तुमचा कोर्स खतम होतो म्हणजे कोर्स संपतोय, कोर्स संपून तुम्हाला जॉब लागूपर्यंत तुम्हाला कुठलेही म्हणजे इन्स्टॉलमेंट्स भरायचे नसतात, म्हणजे कुठलेही इन्स्टॉलमेंट भरायला लागत नाहीत. वन्स यू गेट अ जॉब यू कॅन स्टार्ट like paying your installments. इन्स्टॉलमेंट जेव्हा आपण पे करतोय एक साधं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे मी जर 20 लाखाचं म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये कसं असतं मिनिमम पे रेट आहे ते ठरलेलं असतं. मी 20 लाखाचं लोन घेतलेलं. फॉर एक्झाम्पल मी माझंच एक्झाम्पल देतो म्हणजे कॉस्टिंग कसं हेल्प करतं आपल्याला. आता न्यूझीलंडचा डॉलर रेट चालू आहे तो 52 रुपये प्रमाणे चालू आहे. मी 20 लाखाचं लोन घेतलेलं म्हणजे फीज वगैरे सगळी कन्सिडर करून किंवा माझे लिव्हिंग एक्सपेन्सेस वगैरे कन्सिडर करून. आणि आता इथला मिनिमम पे रेट जो आहे मी कॉन्फिडेन्शियल गोष्टी नाही मी डिक्लेअर करणार, पण इथला मिनिमम पे रेट जो आहे तो $20 आहे. म्हणजे रिगार्डलेस तुम्ही कुठल्या एखाद्या ऑफिसमध्ये क्लिनिंगचं काम करत असाल किंवा तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही पिझ्झा डिलिव्हर करत असाल, तुम्हाला मिनिमम तासाला $20 तर मिळणार. आणि तसं तुम्ही दिवसातले 8 तास काम करता म्हणजे 8 तासाची शिफ्ट असतेच. 8 तासाची शिफ्ट दिवसाला आणि तुम्ही 40 तास म्हणजे 5 दिवस तुम्ही काम करता आणि
हे जॉब तुम्हाला पार्ट टाइम साठी सांगतो. वन्स यू गेट इन टू द फील्ड डेफिनेटली यू विल गेट मोर दॅन द मिनिमम वेज. मी मिनिमम वेज प्रमाणे सांगतोय. $20 आजचा करंट रेट चालू आहे. तुम्ही $20 40 तास जरी आठवड्यातले काम केला तर तुमचे $800 होतात. आणि त्यातला टॅक्स जरी तुम्ही कट केला तरी $600 तुमच्या हातात येतात. लिव्हिंग एक्सपेन्सेस इथले जे आहेत ते $300 असतात. सो $300 स्ट्रेट अवे तुमचे सेव्ह होतात. डिपेंड्स वेल इट अगेन डिपेंड्स ऑन हाऊ यू व्हॉट इज युअर लिव्हिंग स्टँडर्ड. सो $300 जरी तुम्ही बघितला आणि त्याला जर तुम्ही मल्टिप्लाइड बाय डॉलर रेटने केला तरी 15,000 आठवड्याला म्हणतो मी. 15,000 आठवड्याला तुमचे सेव्ह होतात. तुम्हाला जे 20 लाखाचं लोन जे मिळते ते तुम्हाला 36 वर्षापर्यंत फेडायचं आहे. सो आणि हे तर आठवड्याला जर तुम्ही 15-16,000 रुपये कमवत असाल तर त्याच्या महिन्याला तुमचे अराउंड 62,000 रुपीज मध्ये होतात सेव्हिंग केलेले, तुमचा खर्च बाजूला काढून. सो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आणि तुम्ही मग त्याच्या पुढचं कॅल्क्युलेशन करू शकता आणि तुम्ही कसं ते लोन परत फेडू शकताय हे तुम्ही म्हणजे कॅल्क्युलेट करू शकताय. हे न्यूझीलंड तुम्ही एक एक्झाम्पल सांगितलं. असं प्रत्येक कंट्रीचं त्यांच्या मिनिमम वेजेस हे ठरलेले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं आहे. मग आपल्याला थोड्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात की जोपर्यंत तुमचं लोन आहे तोपर्यंत थोडंसं यू होल्ड युअर सेल्फ बॅक. वन्स यू डन विथ युअर लोन्स आय मीन यू विल बी द फ्री बर्ड. हॅलो. या येस. आता इथे जाऊन किती वर्ष झाले? I entered into the New Zealand like around in 2000, end of 2017. सर Yeah. सर सर डिप्लोमा Yes, नंतर yes. कुठली चान्सेस आहेत का नाही जॉब मिळवण्यासाठीचे? Sorry, मला क्वेश्चन ऐकून नाही आला. डिप्लोमा नंतर डायरेक्ट डिप्लोमा नंतर जॉब स्टडीची अवेलेबिलिटी आहे का नाही मार्केटमध्ये? डायरेक्ट डिप्लोमा नंतर येस देर आर ऑपॉर्च्युनिटीज. खूप जॉब्स आहेत. जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं की तुम्हाला जॉब जर मिळवायचा आहे तर तुम्हाला म्हणजे तुमच्या विसिनिटी मधून बाहेर जायला लागणार. तुम्हाला म्हणजे असं नाही की तुम्हाला एक्सपिरियन्स पहिला घ्यावा लागणार. मग तुम्ही ज्यावेळेला एक्सपिरियन्स घेत असाल त्यावेळेला डोंट एक्सपेक्ट की तुम्हाला स्ट्रेट अवे महिन्याला 50,000 पगार मिळेल किंवा 60,000. तुमची तितकी तयारी पाहिजे की तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे फ्रीमध्ये पण काम करायला तयार व्हायला पाहिजे. मी हे फ्रीमध्ये काम करायचं का म्हणतोय कारण आत्ताची मार्केट परिस्थिती जी आहे ती डिफिकल्ट आहे जॉब्स घेण्यासाठी. म्हणून तुम्हाला जर चांगल्या पोस्टवर जायचं असेल तर तुमच्या पॉकेटमध्ये तो एक्सपिरियन्स असणं इम्पॉर्टंट आहे. सो ऍट द मोमेंट आय वुड से फोकस ऑन एक्सपिरियन्स रादर दॅन द मनी. आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स फक्त घ्यायचा आहे तर तिथं भरपूर जॉब्स आहेत. तुम्ही अप्लाय करू शकता. जसं तुम्ही नेटवर बघितलं आणि टार्गेट करा प्रोजेक्ट. इंडियामध्ये आता खूप जास्त प्रोजेक्ट चालू आहेत. वेगवेगळ्या राज्यात प्रोजेक्ट चालू आहेत आणि जिथं प्रोजेक्ट असतात तिथं जॉब ऑपॉर्च्युनिटीज नक्की असतात. आणि प्रोजेक्ट असतात ते असं लोकल कॉन्ट्रॅक्टर्स कुठले नाही करत. प्रोजेक्ट असतात ते मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज कंडक्ट करत असतात किंवा ते डिलिव्हर्ड करत असतात. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एंटर करताय त्यावेळेला तुमचा ग्रोथ रॉकेट प्रमाणे होतोय. म्हणजे यू विल बी सिटिंग ऑन रॉकेट टू मेक युअर करिअर. So focus on experience first. Then your priority at the moment, your priority should be experience, not rather than the money. And yes, there are opportunities, there are jobs available in the market. It's just you need to hunt and you need to grab that opportunity. सर म्हणजे लोकलला मिळणार का बाहेर मिळणार असं काय? Well, Job- लोकल म्हणजे तुम्ही आता पर्टिक्युलर तू आता कोणत्या एरियामध्ये आहेस? म्हणजे तू कोल्हापूर जिल्ह्यात आहे, सांगली जिल्ह्यात आहे, इचलकरंजी, कोल्हापूर. सो यू नीड टू डू युअर रिसर्च की गव्हर्नमेंटचे आता कुठले मोठे प्रोजेक्ट तुमच्या एरियामध्ये आहेत. जर नसतील तर तुला येस डेफिनेटली यू नीड टू गो आउटसाइड. तर आणि प्रोजेक्ट कुठले आहेत आणि कुठली कंपनी ते प्रोजेक्ट डिलिव्हर करते इम्पॉर्टंट आहे. वेल यू कॅन गेट युअर जॉब. मग तुम्ही कुठल्या तरी एका लोकल कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. जर तुम्हाला तुमची बाउंड्री जर तुम्हाला सोडायचं नसेल तर तुम्ही तुमच्या लोकल कॉन्ट्रॅक्टर्सना अप्रोच करू शकता. पण जर करिअर खरंच करायचं असेल तर यू नीड टू गेट आउट ऑफ दॅट बाउंड्री. तुम्हाला मार्केटमध्ये यावं लागेल. आणि मी आधी पण म्हटलंय की तुम्हाला मार्केटमध्ये यायचं आहे आणि मार्केटमधल्या लोकांना कॉम्पीट करायचं तर तुमच्याकडे तुम्ही तितकं स्मार्ट असायला पाहिजे.
सर कॉलेज करता करता अगर जॉब करायचं वगैरे ठरलं तर बीई करते टायमाला वेल आपल्या इथं बीई करत करत जॉब करायची वेल गुड क्वेश्चन मॅन आय मीन लाईक बीई करत करत जर जॉब करायचा असेल तर तुम्हाला आय थिंक तुम्हाला परमिशन घ्यायला आय मीन बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग करताना तुमची अटेंडन्स पर्सेंटेज तुम्हाला कॉलेज किती अलाउ करते त्याच्यावर डिपेंड आहे शेवटी. जर तुम्हाला कॉलेज 100% अटेंडन्स करायचं असेल तर तुम्ही कसं काय जॉब करणार ना. मग तुम्ही इदर यू नीड टू चूज युअर जॉब ऑर द एज्युकेशन. तर जर तुम्हाला तुमचं कॉलेज जर अपॉर्च्युनिटी देत असेल की ना यू कॅन गो अँड यू कॅन डू युअर वर्क अँड युअर जॉब इज युअर प्रायोरिटी अँड युअर बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग इज युअर सेकंड प्रायोरिटी देन दॅट्स अ गुड थिंग. आय मीन मला असं वाटतं की आपल्या इथं कॉलेजेसनी हा ऑप्शन ठेवायला पाहिजे ऍक्च्युली. कारण ज्यावेळेला तुम्ही बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग करत असताय आणि अलॉंग विथ दॅट तुम्ही जेव्हा काम पण करत असताय तेव्हा तुम्ही तुमचं थेरॉटिकल नॉलेज आणि तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज हे तुम्ही रिलेट करू शकताय. सो यू कॅन डू गुड इन युअर लाईक एज्युकेशनल करियर एज वेल अँड यू कॅन अप्लाय द थेरॉटिकल नॉलेज इन टू युअर field as well. So that is really good point. I mean, like, yeah, I mean, it depends on college. If the college allows you to do that, definitely do that. Definitely go for थँक्यू it. सर. Nikhil, is it possible to our students like at the same time they are taking the course in the foreign country, they are taking or they are doing the part-time job? Is it possible earn and learn? Is this type of any schemes available in the overseas or not? Yeah, yes. ओव्हरसीज मध्ये कन्सेप्ट हीच असते. ओव्हरसीज मध्ये तुमचं कॉलेज हे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत कधीच नसते. तुमचं कॉलेज जे असते ते आठवड्यातले 2 दिवस किंवा 3 दिवसच असते. आणि प्रत्येक कंट्रीचे रूल्स वेगळे असतात. जसं न्यूझीलंडमध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्टुडंट विजामध्ये आहे, जोपर्यंत तुम्ही एज्युकेशन घ्यालाय तोपर्यंत तुम्हाला पर वीक मध्ये 20 आवर्स काम करायची परमिशन असते. तुम्ही 20 तास काम करू शकताय. माझा एक्सपिरियन्स मला शेअर करायला आवडेल. मी ज्यावेळेला न्यूझीलंडमध्ये आलो आणि मी ज्यावेळेला एज्युकेशन घेत होतो त्यावेळेला मी मल्टी जॉब्स करत होतो. म्हणजे माझे 5 म्हणजे मला फक्त 20 तास काम करायची परमिशन होती. पण मी 5 तास कुठेतरी क्लिनिंग करत होतो. 5 तास मी फार्मिंग करत होतो. आणि नंतर मी डॉमिनोज मध्ये पण काम केलं. बिकेम शिफ्ट रनर इन डॉमिनोज. मी पिझ्झा सुद्धा डिलिव्हर करायला जायचो. सो आपला इगो पण थोडा बाजूला ठेवावा लागतो. आय मीन लाईक आपण असं असतं ना की घरात पाय पुसून येऊन बसायचं, मम्मीला आईला सांगायचं पाणी आणून दे. सो आपल्याला काम करून ह्या गोष्टी सवय नसते. पण थोडासा इगो ऍटिट्यूड बाजूला ठेवून पडेल ते काम करायची तयारी असेल तर वन डे यू विल डेफिनेटली गेट सक्सेसफुल. आणि That अर्न means our अँड लर्न. students are having tremendous chance to work part-time as well as to learn also, isn't it? एक्झॅक्टली. आणि पार्ट टाइम जॉब करून पण तुम्ही खूप पैसे कमवू शकताय आणि तेच पैसे तुम्ही एज्युकेशन मध्ये इन्व्हेस्ट पण करू शकताय. दॅट्स व्हॉट आय डिड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन कोणाला काय विचारायचं आहे का विचारा रे. आदित्य बारवाडे. सर स्पेशलायझेशन साठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत अब्रॉड? स्पेशलायझेशन साठी तुम्हाला हे सिलेक्ट करावं, कंट्रीज सिलेक्ट करावे लागतात स्पेशलायझेशन साठी. इफ यू वॉन्ट गो फॉर स्पेशलायझेशन तुम्हाला स्ट्रीम्स डिफाईन करायला लागणार. जसं मी माझं एक्झाम्पल दिलं, when I came to New Zealand, I chose to do my specialization in highways. So you can do that as well. So there are streams and there are some courses you can do your specialization. But other than doing only in structures, I would prefer you to go for environment or for the transportation. You will get more. Thank you, man. So my colleagues are here, so making fun of me. So sorry for the inconvenience. But my colleagues are here. I would like to invite them. Hey, come on. I'm just having some session with my engineer. Yes, man. Come on. Yes. Are you satisfied with the answer? येस येस. सर Yeah. सर डिप्लोमा नंतर डायरेक्ट म्हणजे अदर कंट्री मध्ये वगैरे जॉब मिळवायचा असेल तर त्याला काय काय करावं लागेल? I mean, जर अदर कंट्रीज मध्ये तुम्हाला डिप्लोमा नंतर डायरेक्ट जॉब घ्यायचा असेल तर कतार आणि ओमान सारखे जे प्लेसेस आहेत ते दे आर द बेस्ट आय थिंक. तिथं थोडंसं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तिथं तुम्हाला मिळू शकतात अब्रॉड मध्ये जॉब. वेल जर तुम्हाला म्हणजे फ्रेशर्स ना सर, सॉरी फ्रेशर्स ना म्हणजे फ्रेशर आहे ना आम्ही आता नवीन आहे ना, मग त्यांना मिळू शकतो जॉब.
वेल असे रिक्रुटर्स असतात म्हणजे मी अजून म्हणतो ना, तुम्ही थोडंसं रिसर्च करायला पाहिजे. बाहेर असे कितीतरी रिक्रुटर्स आहेत ज्यांना ज्यांना तुम्ही अप्रोच करू शकताय. नॉर्मली ट्रेंड कसा असतो की एखादी जेव्हा मोठी कंपनी असते आणि एखादा जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट होतो त्यावेळेला त्यांना म्हणजे जेव्हा लोक पाहिजे असतात तेव्हा ते समटाइम्स दे वॉन्ट टू कट द टाइम आणि टाइम कट करण्यासाठी ते डिरेक्टली रिक्रुटर्सना अप्रोच करतात आणि रिक्रुटर्स थ्रू म्हणजे जे थर्ड पार्टी थ्रू त्यांनी रिसोर्सिंग करतात. तर पुन्हा मुंबईमध्ये असे बरेच रिक्रुटर्स आहेत ज्यांना तुम्ही तुम्ही अगेन आय वुड से लाईक तुम्ही थोडंसं रिसर्च केलं. मला ऍक्च्युली एक्झॅक्ट माहित नाही कुठले रिक्रुटर्स आहेत, पण देर आर डेफिनेटली रिक्रुटर्स इन पुन्हा मुंबई. तुम्ही जर गुगलवर फाइंड केलं तर तुम्हाला ते रिक्रुटर्स भेटतील. यू कॅन गो, यू कॅन अप्रोच देम, यू कॅन सेंड युअर CV कव्हर लेटर. इफ यू हॅव एक्सपिरियन्स यू कॅन सेंड देम टू दॅट आणि ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतात आणि दे विल गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी टू गेट इन टू द फील्ड. पण थोडंसं सांभाळून, कारण फेक थिंग्स पण मार्केटमध्ये खूप जास्त आहेत. सो यू नीड टू नो लाईक हू इज द ऑथोराइज्ड रिक्रुटर अँड हू इज नॉट. Yes, if you are fresher, if you want to really do the job, if you really want to do the work, if you are fresher, you need to start from the bottom. You need to start from the scratch. Don't expect that you will get directly site engineer or junior engineer. Somewhere you need to start from the technician role, like rather than expecting graduate engineer or technician, or sorry, or site engineer or junior engineer. But yes, as a fresher, you will definitely get a job. But from the lower end, सर you need to start from सर scratch. Yeah. सर एक लास्ट क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही आता Yeah. न्यूझीलंडला आहे ना, Yes. Yes. मग ते सर त्यांचं कंपनीचं बॉन्ड असते का काय असते? वेल, गुड क्वेश्चन अगेन. तुम्ही कुठल्याही म्हणजे बॉन्ड ही सिस्टीम कुठे नसते. जेव्हा तुम्हाला, आता मी ज्या कंपनीमध्ये काम करतोय, इट इज वन ऑफ द रिनोड कंपनी. मी ह्या कंपनीमध्ये परमनंट आहे आणि इफ आय वॉन्ट स्किप द जॉब, मला जॉब सोडायचा असेल तर मला फक्त 1 महिन्याचा नोटीस पिरियड द्यावा लागतो आणि आफ्टर द 1 मंथ आय विल बी डेफिनेटली फ्री. सो तिथं असा कुठलाही बॉन्ड नसतो की तुम्हाला 2 वर्षासाठी कंपल्सरी त्या कंपनीमध्ये कामच करायचं आहे किंवा 3 वर्ष तुमचा बॉन्ड आहे. अनलेस अँड अंटिल तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी फिक्स टर्म मध्ये जर असाल. कॉन्ट्रॅक्ट असतात डिफरंट. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट असतो, कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट असतो, परमनंट फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट असतो. तुम्ही कंपनीसोबत काय कॉन्ट्रॅक्ट करताय त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला कंपनी जर विचारत असेल की आमचा हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे and this project is gonna end in next couple of years, then definitely they will ask you to sign the contract for 2 years until that project gets over. So you will be bound with the company until that project gets done. So yeah, I mean depends on which contract you sign. But most of the abroad मध्ये मी असे रुमर्स ऐकलेत की म्हणजे कतार आणि दुबईमध्ये की आय नॉट शुअर, मी रुमर्स ऐकलेत की तिथं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या कंपनीसोबत केला जातो. बट अदर दॅन युरोपियन कंट्रीज मध्ये आला तर असे कुठलेही कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत की तुम्हाला कंपल्सरी त्या कंपनीसोबत राहायचंच आहे. तुम्ही यू कॅन इफ यू गॉट अनदर गुड ऑपॉर्च्युनिटी यू कॅन इझिली स्किप फ्रॉम देअर. तुम्ही दुसरी कंपनी जर तुम्हाला चांगलं पे ऑफर करत असेल तर तुम्ही जाऊ शकता. हा सर, म्हणजे मी बी ऐकलेलं ना सौदीमध्ये वगैरे ना, अरेबियन कंट्रीज मध्ये की करार वाईज म्हणजे बॉन्ड वाईज घेतात ना नोकरीला, त्यामुळे विचारलो. No, good question, bro. Like, I mean, yeah, I mean, I heard that those rumors, आणि असे बरेच लोक आहेत जे इथं जाऊन अडकलेत. म्हणून मी म्हटलं ना की फेक थिंग्स, there are fake things in the market. You need to know like who is the authorized person to like to help you out with these things. तरी पण कुठली कंट्री म्हणजे बेस्ट राहील म्हणजे बाहेर जॉब करण्यासाठी? Well, I would say post-COVID, pre-COVID situation मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असं की you can blindly choose New Zealand because at the moment, even though New Zealand, ऑस्ट्रेलिया तुम्ही सिलेक्ट करू शकता. US थोडंसं एक्सपेन्सिव्ह होईल, US मध्ये पण खूप जास्त डेव्हलपमेंट आहे. आता कॅनडा गव्हर्नमेंटनी फ्री, आय मीन लाईक कॅनडाने त्यांचे इमिग्रेशन रूल्स खूप लूज केले. म्हणजे त्यांनी गिव्हिंग स्ट्रेट अवे रेसिडेन्सी कॅनडामध्ये लवकर मिळतात आता. These are the particular countries you can select. ओके. थँक्यू सर. आणखीन कोणाला काय प्रश्न आहेत काय? पिढी पाटील सर. येस सर. हा, काय सुचवायचं आहे किंवा विचारायचं आहे?
No. It's not. Hmm? No, sir. Hello? Okay. Nikhil, so you are our student. I'm very happy. No, sir, like I'm like I know like I had blessings of you all the teachers. I mean like I would say I was like really lucky to have you as my teacher. And again I would like to tell all the students like these people who are teaching you are the best expertise. Before stepping out of your college or before entering into the field, just use their experience, use their knowledge to enhance your skills. सो दीज आर द ह्या प्रोफेशन मध्ये ही लोक खूप वर्ष झाली काम करतात त्यांचा एक्सपिरियन्स ट्रेमेंडस आहे टू यूज देम ऍज लाईक आस्क देम heaps of questions and yeah I mean get as much knowledge as possible from them. पर्टिक्युलर पर्सनली माझं जर मी तुम्हाला सांगितलं तर मला ह्या लोकांचा खूप फायदा झालाय आणि म्हणजे मी ह्या लोकांना प्रश्न पण विचारायचो आणि म्हणजे पर्सनल लेवलला जाऊन ह्या लोकांनी मला हेल्प केलंय. मे बी जर आता पॉइंट म्हणजे 50% जर सक्सेसफुल असेल तर ह्यामध्ये SITच्या टीचर्सचा खूप मोठा वाटा आहे. सो आय मीन दीज आर द एक्सपर्ट पीपल अँड यू नीड टू रिस्पेक्ट देअर like knowledge and experience, and you are in good hands. Thank you very much. I am actually feeling that my son is working in the New Zealand. माझा मुलगाच आहे असं एक जे भावना प्रकट व्हायला फार आनंद झाला तुला पाहून या पोस्ट वरती. Thank you sir. Thank you so much. Okay. Now on behalf sweet. Okay. Now on behalf Yeah. of Technology Polytechnic, Department of Civil Engineering, I am thankful to our Executive Director, Honorable Anil Wagne sir, for supporting this event. Our Principal sir, B.S. Tashildar, for guiding us to conduct this event. Our HOD, Mr. A.B. Zadav sir, for giving such a wonderful opportunity to us, our students. Next is all the faculties teaching and non-teaching who have worked very hard to arrange this event. Last but not the least, all the students, including my student Nikhil. I'm really very proud of him, and I will always arrange such a type of lecture so that our students will get well guided. Okay, Nikhil, we need your support. Yes. Also. Definitely, sir. I'll be always there. Yeah. Because one of the threat of our student is misguidance is lot. I have heard the rumor that there is a misguidance. Yeah. I mean, like I know. Yeah. म्हणजे विद्यार्थ्यांना मिसगाईड करून कुठेतरी दुसरीकडेच पाठवतात आणि काहीतरी वेगळंच करायला होतात अरेबियन कंट्रीज मध्ये असं ऐकायला मिळते खरं. एक्झॅक्टली. ते भीती असते मनात हो मी त्याचसाठीच मी बोललो ना की फेक गिरी इंडियामध्ये आहे. म्हणून मी म्हटलं की ऑथराइज्ड जे रिक्रुटर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच करा. पण लाईक वी आर वेल एज्युकेटेड, आपल्याला कम्प्युटर चालवता येतं, आपल्याला इंग्लिश बोलता वाचता येतं, कळतं. सो रादर देन लाईक आस्किंग समवन यू कॅन, आणि गुगलवर आज पूर्ण सगळी इन्फॉर्मेशन आहे. रादर देन आस्किंग समवन यू कॅन डू युअर ओन रिसर्च. Okay. So thank you very much for conducting this session, Nikhil. We hope the same type of support from you in the future also. Thanks a lot. Thank you so much. Thank you so much, sir. Thank you so much. Okay. All the participants who are joining the session and enjoying the session and also asking the questions. So I thankful all the participant and our guest that is Mr. Nikhil because he's giving a valuable time and giving a valuable information, sharing his experience and answering the same questions which will hold in the mind of the students. So the session will be very useful and we have sure that in the future if you have any difficulties regarding the such type of the opportunity, then we can also take help of the same from the Mr. Nikhil. So hope the session and clear your all the doubts. Once again, I
thank you, very thankful to the our guest, that is Mr. Nikhil Basarge, all the organizing committee, and all the participant to arrange such a wonderful session. And I conclude that the session will be end here. Thank you very much. We will meet into the next session. Okay, thank you. Thank you. Thank you so much, sir. Thank you so much. हॅलो, टीवायची विद्यार्थ्यांना एक सूचना आहे महत्वाची.